नमस्कार मंडळी, आम्ही आगरी कोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ढोमी मच्छीचा रस्सा। तर त्यासाठी इथे मी मस्त अशी ताजी ढोमी मच्छी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता। ढोमी मच्छी आता साफ करून घेऊया। ढोमी मच्छी साफ करत असताना ढोमी मच्छीच्या अंगावर जे खवलं आहेत ते खवलं पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे कल्ले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहे आणि शेपटीकडचा भाग काढून घ्यायचा आहे। आजूबाजूचे कल्ले काढून झाल्यानंतर ढोमी मच्छीच्या साईडला जी गावरी आहे ती गावरी सुद्धा काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ढोमी मच्छीच्या पोटामध्ये जी घाण आहे ती घाण सुद्धा पूर्णपणे काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीमध्ये सर्व मच्छी कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता ढोमी मच्छीची गावरी पूर्ण लाल आहे, याचा अर्थ असा की ही मच्छी पूर्णपणे फ्रेश आहे। ढोमी मच्छी कट करून झालेली आहे। ढोमी मच्छी आता स्वच्छ 5 ते 6 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीमध्ये मच्छीच्या तुकड्या करून घेतलेल्या आहेत। ढोमी मच्छीचा रस्सा करण्यासाठी इथे भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि अद्रक याचं पाट्यावर वाटण करून घेऊया। पाट्यावर वाटण करून झालेलं आहे। वाटण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीमध्ये काळं वाटण तयार झालेलं आहे। चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण टाकून लसूण जरा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। लसूण जरा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला, हे सर्व मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे ते या मसाल्यामध्ये टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। मसाल्याला तेल सुटेपर्यंत वाटण शिजवून द्यायचं आहे। पाहू शकता वाटण तेल सोडायला लागलं आहे। आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। गरम पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेले ढोमी मच्छीचे तुकडे आहेत ते या रस्स्यामध्ये सोडून देऊया। सर्व तुकड्या रस्स्यामध्ये सोडून झाल्यानंतर सर्व एकत्र करून घेऊया। नंतर त्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ किंवा जाड मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आंबोशी म्हणजेच मीठ लावून सुकवलेली कैरी ती टाकून देऊया। आंबोशी टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्यावर
10 ते 15 मिनटं ढाकण ठेवून देऊया। साधारण 15 मिनिटांनंतर ढाकण काढून घेऊया। पाहू शकता कालवणाला वाफसुद्धा मस्त आलेली आहे। अशा पद्धतीमध्ये ढोमी मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।